श्री स्वामी समर्थ. उद्या होळी पौर्णिमा. उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू, दारिद्र्य संपून येईल अखंड लक्ष्मी. नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि परिवारातील सदस्यांनो. उद्या होळी पौर्णिमा आहे. हा दिवस म्हणजे केवळ रंगाचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील काळोख आणि दारिद्र्य पुसून टाकण्याची एक मोठी संधी आहे. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण घरात लक्ष्मी टिकत नाही, मुलांची प्रगती थांबते. आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे, जो साक्षात घरच्या उंबरठ्यावर करायचा आहे. हा उपाय करून अनेकांच्या आयुष्यात चमत्कार झाले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तो शेवटचा उपाय तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गावर नेणार आहे. आणि हो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच आपल्या परिवाराला जोडण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, होळी पौर्णिमा ही तिथी साधीसुधी नाही. तंत्रशास्त्रात याला सिद्धीची रात्र मानले जाते. आपल्या घराचा उंबरठा हा साक्षात लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे. जर उंबरठा अशुद्ध असेल किंवा तिथे नकारात्मक ऊर्जा असेल, तर साक्षात लक्ष्मी समोरून निघून जाते. तुम्हाला प्रश्न पडला ना, अशी कोणती वस्तू आहे जी उंबरठ्यावर ठेवल्याने दारिद्र्य कायमचे नष्ट होते? ती वस्तू आपल्या स्वयंपाकघरातच आहे. पण तिचे योग्य शुद्धीकरण कसे करायचे हे कुणालाच माहीत नाही. ती एक वस्तू म्हणजे खडा मीठ किंवा पिवळी मोहरी. पण हे साधे खडं मीठ नाही. उद्या रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या मुहूर्तावर हे करायचे आहे. प्रथम घराचा उंबरठा स्वच्छ करा. एका लाल रेशमी कपड्यात थोडे खडा मीठ आणि 3 लवंगा बांधा. यावर थोडं गंगाजल शिंपडावं. उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने हे कपडा काही काळ ठेवा किंवा तिथे हे मीठ पेरा. मित्रांनो, हे करताना तुम्हाला एक विशेष मंत्र जपायचा आहे, जो मी आता सांगणार आहे. घरातील प्रगती आणि उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. हे मीठ ठेवल्यावर घरात होणारे बदल तुम्ही पुढच्या 11 दिवसात पाहाल. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील, पतीच्या नोकरीतील समस्या संपतील. पण लक्षात ठेवा, हे करताना मनात पूर्ण श्रद्धा हवी. जर तुमची इच्छा खूप मोठी असेल, तर पौर्णिमेच्या चंद्राला अर्घ्य देताना तुमच्या मनातील ती एक इच्छा फक्त एकदाच बोला. लक्ष्मी मातेला बोलावण्यासाठी घराचे वातावरण सुगंधी ठेवा. होळी पौर्णिमेची मध्यरात्र ही निशिता काळ मानली जाते, जेव्हा महादेव आणि शक्ती यांचे मिलन होते. या वेळेला केलेला उपाय थेट महादेवांच्या चरणी पोहोचतो असे मानले जाते. मैत्रिणींनो, अनेकांना वाटते होळी म्हणजे फक्त सण, पण ज्यांना जीवनात आमूलाग्र बदल हवा आहे, त्यांच्यासाठी ही रात्र महादेवाची कृपा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. होळीच्या मध्यरात्री म्हणजेच जेव्हा पूर्ण जग शांत असते, तेव्हा महादेवाचे शिवलिंग साक्षात चैतन्याने भरलेले असते. आज मी तुम्हाला एक असे गुपित सांगणार आहे, जे तंत्रशास्त्रात अक्षय सौभाग्य उपाय मानले जाते. ती एक वस्तू कोणती? ती वस्तू आहे अक्षदा, पूर्ण तांदूळ. पण हे साधे तांदूळ नाही. लक्ष देऊन ऐका. होळीच्या दिवशी सकाळी 5-7 अखंड तांदूळ, एकही दाणा मोडलेला नसावा, एका लहान वाटीत घ्या. त्यावर चिमूटभर हळद आणि 2 थेंब गंगाजल टाका. हे तांदूळ दिवसभर देवघरात ठेवा. मध्यरात्री काय करायचे सांगते, ऐका. होळी पौर्णिमेच्या रात्री शक्य असल्यास रात्री 12 ते 12:30 दरम्यान हे हळद लावलेले तांदूळ अक्षदा घेऊन जवळच्या शिवालयात जा.
किंवा घरी शिवलिंग असेल तर तिथे बसा. महादेवांना हे तांदूळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. प्रत्येक तांदळाचा दाणा अर्पण करताना मनात तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीची किंवा कर्जातून मुक्तीची इच्छा व्यक्त करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तांदूळ अर्पण केल्यावर तुमचे दोन्ही हात शिवलिंगावर ठेवा आणि डोळे मिटून असा विचार करा की महादेवांची दिव्य ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत आहे. हे का करायचे सांगते, ऐका. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. जेव्हा आपण ते महादेवांना अर्पण करतो तेव्हा ते अक्षय होतात. म्हणजेच तुमच्या आयुष्यातील लक्ष्मी कधीच संपणार नाही आणि दारिद्र्य तिथे टिकू शकणार नाही. हे गुप्त उपाय आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे. मैत्रिणींनो, हा उपाय केल्यानंतर मनात एक वेगळीच शांती जाणवते. तुम्हाला जर हे उपाय खरंच प्रभावी वाटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गंगणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या या शब्दातून तुम्ही केवळ तुमची श्रद्धा व्यक्त करत नाही तर इतर हजारो लोकांच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा पाठवत आहात. व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हे सत्य माहिती गरजूंपर्यंत पोहोचेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या या कुटुंबात आपण दररोज असेच काहीतरी विशेष शिकणार आहोत. होळी पौर्णिमा ही केवळ एक सण नसून एक आध्यात्मिक पॉवर डे आहे. अनेकांना फक्त होळी पेटवणे माहीत असते, पण या दिवशी काही गुपिते आहे जी तुमच्या आयुष्याला आमूलाग्र बदल घडून आणू शकतात. ही माहिती सहसा कोणाकडूनही सांगितली जात नाही. येथे काही अत्यंत प्रभावशाली आणि गुप्त उपाय आहे जे तुम्ही करू शकता. उपाय सांगते, ऐका. होळी पौर्णिमेची ही गुप्त आध्यात्मिक रहस्य. 1. होळीचा भस्माचा गुप्त वापर. होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जी राख मिळते ती साधी राख नसते, ती सिद्ध भस्म मानली जाते. थोडीशी राख एका लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हे दारिद्र्य दूर करते आणि लक्ष्मीला स्थिर ठेवते असे मानले जाते. 2. मौन संकल्पाची ताकद. बहुतेक लोक होळीचा उपाय करताना बोलत असतात किंवा गडबड करतात, पण खरी सिद्धी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही उपाय करताना मौन पाळता. उंबरठ्यावर वस्तू ठेवताना किंवा होळीच्या अग्नीकडे बघून मनात इच्छा बोलताना 1 मिनिट पूर्ण मौन पाळा. तुमचे शब्द बाहेर न पडता थेट ब्रह्मांडात पोहोचतात, तेव्हा इच्छा त्वरित पूर्ण होण्याची शक्यता वाटते. अधोगती जळून टाकते. आपल्या आयुष्यातील अपयश, कर्ज किंवा आजारपण यावर मात करण्यासाठी हा उपाय आहे. ऐका. एका कागदावर तुमच्या आयुष्यातील सर्व मोठी अडचण किंवा जे तुम्हाला नको आहे ते लिहा. होळीच्या रात्री अग्नीमध्ये तो कागद जाळताना मनात म्हणा, माझे दारिद्र्य जळत आहे, माझ्यातून नकारात्मकता नष्ट होत आहे. हे पूर्ण झाल्यावर मागे वळून पाहू नका. 4था उपाय, उंबरठ्याचे पाणी आणि दिशा. उंबरठ्यावर फक्त वस्तू ठेवून चालत नाही, तर त्या वस्तूची दिशा महत्त्वाची असते. जर तुम्हाला संपत्ती हवी असेल तर उंबरठ्यावर पूर्व दिशेला ती वस्तू ठेवा. जर तुम्हाला घरातील आजारपण दूर करायचे असेल तर दक्षिण दिशेला हळदीचा एक छोटा टिपका घ्या. ही दिशाशक्ती खूप प्रभावी काम करते. पितरांचे आशीर्वाद. होळीच्या दिवशी अग्नीत अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत पोहोचते. होळीच्या दिवशी घरी गोड पदार्थ पुरणपोळी बनवल्यावर पहिली पोळी आहुती अग्नीत देतात. तुमच्या कुलदेवतेचे आणि पितरांचे स्मरण करा. ज्यांच्या घरात पितरांचा आशीर्वाद असतो तिथे लक्ष्मीची कायम कृपा राहते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्या या
पौर्णिमेचा लाभ घ्या आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणा. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने अनेकांचे भले होऊ शकते. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी दुःख दूर होईल. आपल्या या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उद्याचा दिवस तुमच्यासाठी मांगल्याचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.